हाय, आय एम शुभांगी अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघतोय तुमची आमची आवडती बिर्याणी. बिर्याणीसाठी 7-8 मोठ्या आकारचे कांदे कट करून घ्यायचे, 7-8 टोमॅटो कट करून घ्यायचे, थोडासा त्यामध्ये पुदिना ॲड करायचा, 4-5 गड्डे लसूण आणि थोडीशी अद्रक घेऊन त्याला चांगले कुटून घ्यायचे. 1 लिंबू कट करून घ्यायचा. बिर्याणीसाठी लागणारे मसाले, कोथिंबीर, पुदिना, सुहाना मसाला किंवा तुम्हाला जो आवडेल बिर्याणी मसाला तो पण ॲड करू शकता. आता चिकन एका पातेल्यामध्ये घेऊन त्याला चांगलं खळखळ धुवून घ्यायचं आणि स्वच्छ करायचं. चिकन स्वच्छ झाल्यावर त्यामध्ये दही, 1 लिंबू पिळायचा, मसाला टाकायचा, घरकुल मसाला ॲड करायचा, चिकन मसाला ॲड करायचा आणि बिर्याणीचा मसाला पण थोडासा ॲड करायचा. पुदिना, कोथिंबीर, लसूण, टोमॅटो, मिरची, हळद, धने पावडर, जिरा पावडर, मीठ हे सगळं व्यवस्थित घालून त्याला चिकनला मॅरिनेट करून ठेवायचं. ही बघा मी. आता आपल्याला दम बिर्याणीसाठी लागणारा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ 10 मिनिट भिजत घालायचा. तांदूळ शिजवण्यासाठी पातेल्यामध्ये पाणी, तेल, मीठ टाकायचं, थोडंसं मिरची टाकायची आणि आपले मसाले, खडे मसाले टाकायचे. खडे मसाले टाकल्यामुळे भाताची टेस्ट एकदम भारी असते. आता आपण कांदे तळायला घेऊ. बारीक बारीक चिरलेले कांदे एका कढईत तेल घेऊन त्यामध्ये लालसर पूर्ण तळायचे. कांदे तळताना त्याला पूर्णपणे लालसर कलर आला पाहिजे, जेणेकरून आपल्या बिर्याणीमध्ये कांद्याची पण टेस्ट छान येते. हे अशा पद्धतीने कांदे तळून घ्यायचे. इकडे पाण्याला उकळी आलेली आहे, त्यात तांदूळ टाकून द्यायचे. 70% तांदूळ शिजवून घ्यायचा. 70% आपला तांदूळ शिजल्यावर त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं. आपला कांदा व्यवस्थितरित्या तळून झालेला आहे. आपण मॅरिनेट केलेल्या चिकनवर व्यवस्थितरित्या कांदा टाकून घ्यायचा, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि परत हलवून घ्यायचं. आता आपला शिजलेला तांदूळ चिकनवर टाकून द्यायचा आणि तुम्हाला लेअर करायचे असतील तर तुम्ही लेअर पण करू शकता, पण मला थोडी घाई होती त्याच्यामुळे मी लेअर नाही केले. सगळा तांदूळ टाकून त्याच्यावर कांदा, कोथिंबीर, पुदिना व्यवस्थित टाकून घेतला आणि मी ही बिर्याणी एकदम गावरान पद्धतीने बनवते. आता त्या लेअरवर आपण थोडासा कलर टाकूया. कलर टाकल्यामुळे आपली बिर्याणी दिसायला पण खूप सुंदर दिसते. आता आपल्या बिर्याणीला दम द्यायचा आहे, त्याच्यामुळे पातेल्यावर एखादा पेपर झाकून घ्यायचा आणि त्याच्यावर मोठी प्लेट झाकायची, जेणेकरून वाफ बाहेर नाही गेली पाहिजे. आपलं चिकन चांगलं शिजलं पाहिजे. आणि मेन म्हणजे मी बिर्याणीला दम चुलीवर देणार आहे, कारण एकदम भारी टेस्ट लागते चुलीवरची. आता तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी एकदम खूप सुंदर झालेली आहे. अशा पद्धतीने बिर्याणी बनवल्यावर पूर्णपणे मसाल्याची चव भातामध्ये आपल्या उतरते आणि बिर्याणी एकदम टेस्टी लागते. बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. ही आपली बिर्याणी अशा पद्धतीने रेडी आहे.